नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 10 मार्च 2025 रोजी होणारा विज्ञान व तंत्रज्ञान भाग इयत्ता 10वीचा बोर्डाच्या पेपरमधील प्रश्न क्रमांक 3 आणि प्रश्न क्रमांक 4 संपूर्ण उत्तरासहित आपण पाहणार आहोत। शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। प्रश्न क्रमांक 3, खालील प्रश्न सोडवा, कोणतेही 5-15 गुणांसाठी। त्यातील पहिला प्रश्न उदाहरण दिलेलं आहे, हे उदाहरण पुढे सोडवून दिलेलं आहे। प्रश्नाचं व्यवस्थित वाचन करा। उत्तर पुढे दिलेलं आहे, उत्तर पहा। यानंतर दुसरा प्रश्न, खालील रासायनिक समीकरणावरून तुम्हाला काय समजले ते लिहा। खाली एक रासायनिक समीकरण दिलेलं आहे, त्याचं उत्तर पहा काय आहे पुढे। डाव्या बाजूला अभिक्रियाकारके आहेत, उजव्या बाजूला उत्पादिते आहेत। अभिक्रियाकारके व NaNO3 हे उत्पादित जलीय द्रावणाच्या रूपात आहेत आणि 3 उत्पादित AgCl हे अवक्षेप तयार झालेले आहे। यानंतर तिसरा प्रश्न, खाली दिलेल्या हायड्रोकार्बनच्या सरळ शृंखलांचे निरीक्षण करा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा। त्यामधील पहिला प्रश्न, A व B या हायड्रोकार्बनच्या सरळ शृंखलांपैकी संपृक्त व असंपृक्त हायड्रोकार्बन ओळखायचे आहेत। उत्तर पहा पहिल्या प्रश्नाचं, त्यामधील दुसरा उपप्रश्न आणि तिसरा उपप्रश्न, तिन्ही उपप्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत। व्हिडिओ स्टॉप करून अगोदर ते 3 उपप्रश्न पहा आणि नंतर ही उत्तरे लिहून घ्या। आता पुढील प्रश्न पहा। इथे तिसऱ्यातला दुसरा आणि तिसरा प्रश्न मगाशी रीड करायचा राहिलेला होता, इथे व्यवस्थित पहा। प्रश्न तिसऱ्यात 3 उपप्रश्न दिलेले आहेत, त्याचं आता आपण उत्तर पाहिलं। आता चौथा प्रश्न पाहू। शेजारील आकृतीतून कोणते तत्व स्पष्ट होते? या तत्वामध्ये बलाची दिशा शोधण्यासाठी कोणत्या नियमाचा वापर केला जातो? या तत्वाचा वापर कोणत्या यंत्रामध्ये केला जातो? त्या यंत्राचे कार्य अभ्यासण्यासाठीची आकृती काढा। चौथा प्रश्न, शेजारची आकृती पहा। आता आपण या प्रश्नाचं उत्तर पाहू। पुढे उत्तर दिलेलं आहे। पहिल्या प्रश्नाचं उत्तर, चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली विद्युतधारा वाहून नेणाऱ्या विद्युत वाहकावर बल निर्माण होते। दुसऱ्या प्रश्नाचं उत्तरही पहा। तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर, विद्युत चलित्र शास्त्रीय व तांत्रिक दृष्ट्या बरोबर आकृती। यानंतर आता आपण प्रश्न क्रमांक 5 पाहू। प्रश्न क्रमांक 3 मध्ये एकूण 7 उपप्रश्न दिलेले असतात, त्यापैकी 5 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। आता 5वा प्रश्न यातील पहा। खालील कृती अभ्यासा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा। कृती, समान वस्तुमान असलेले लोखंड, तांबे व शिसे यांचे भरीव गोल घ्या। 2. तीनही गोल उकळत्या पाण्यात काही काळ ठेवा। 3. काही वेळानंतर त्यांना उकळत्या पाण्यातून बाहेर काढा, त्यांना लगेच मेणाच्या जाड थरावर ठेवा। प्रत्येक गोळा मेणामध्ये किती खोलीपर्यंत गेला त्याची नोंद करा। त्यावर प्रश्न आहेत। या कृतीतून पदार्थाच्या कोणत्या गुणधर्माचा अभ्यास करता येईल? तो गुणधर्म कमीत कमी शब्दात सांगा। तिसरा प्रश्न, याच कृतीच्या आधारे उष्णता विनिमयाचे तत्व स्पष्ट करा। वरील कृतीवर 3 उपप्रश्न विचारलेले आहेत, त्या तिन्ही प्रश्नांची उत्तरे आता आपण पुढे पाहूया। अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। पहिल्या प्रश्नाचं उत्तर, विशिष्ट उष्माधारकता। दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर, विशिष्ट उष्माधारकता एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणारी उष्णता। तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर, उष्णता विनिमयाच्या तत्वानुसार। उत्तर दिलेलं आहे, व्यवस्थित वाचन करा। आता पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 6 पाहू। प्रश्न क्रमांक 5चा आपण उत्तर आताच पाहिलेलं आहे।
पुढे स्क्रीनवरती 6वा प्रश्न पाहू. खालील प्रवाह तक्ता पूर्ण करून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. धातुकांच्या संहतीकरणाच्या पद्धती, गुरुत्वीय विलगीकरण, अपक्षालन यावर प्रश्न विचारलेले आहेत. पाईन वृक्षाचे तेल कोणत्या संहतीकरण पद्धतीमध्ये वापरले जाते? तर फेनतरण पद्धतीत वापरलं जातं. पहिल्या 2 बॉक्सची पण इथं उत्तरं दिलेली आहेत. प्रवाह तक्ता काढणे आवश्यक आहे. चुंबकीय विलगीकरण पद्धती आणि फेनतरण पद्धती. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे बारीक दळलेले धातूक भरपूर पाणी भरलेल्या टाकीत टाकतात. टाकीत पाईन तेल फेन निर्माण करण्याकरिता टाकतात. शेवटच्या 2 वाक्यांचंही वाचन करा, लिहून घ्या. त्याच प्रश्नाचं उत्तर आहे दुसऱ्याचंच. आता प्रश्न क्रमांक 7. लोखंडावर गंज निर्माण होण्याच्या प्रक्रियेचे स्पष्टीकरण रिकाम्या जागी योग्य उत्तर लिहून पूर्ण करा. या प्रक्रियेस प्रतिबंध करण्यासाठी एक उपाय सुचवा. विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना पूर्णपणे हा प्रश्न लिहून घ्यायचा आहे. फक्त बॉक्सची उत्तरं लिहायची नाहीत, चौकटीची उत्तरं लिहायची नाहीत. पूर्णच्या पूर्ण कृती लिहायची आहे, तरच गुणदान दिले जातात, म्हणजेच मार्क दिले जातात. कृती पहा व्यवस्थित आणि पुढे या कृतीची उत्तरे दिलेली आहेत. फक्त उत्तरेच आहेत, तुम्ही ते पूर्ण भरा. पहिल्या बॉक्सचं उत्तर आहे विद्युत रासायनिक 4 इलेक्ट्रॉन पाण्याबरोबर Fe3+, Fe2O3, H2O. खाली एक सूचना दिलेली आहे. संपूर्ण प्रक्रिया योग्य उत्तरासह पुन्हा लिहिल्यासच गुणदान करावे, म्हणजेच पूर्ण कृती लिहायची आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 4 पाहू. 5 गुणांसाठी हा प्रश्न असतो. त्यातील पहिला प्रश्न पहा. पुढे प्रश्न आहे 4था. पहिला प्रश्न, एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन 2, 8, 2 असे आहे. यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. या मूलद्रव्याचा अणुअंक किती? या मूलद्रव्याची संयोजा किती? या मूलद्रव्याचा घन कोणता? हे मूलद्रव्य कोणत्या आवर्तनात आहे? या मूलद्रव्याचे रासायनिक गुणधर्म खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्यासारखे असतील? NBeArCl. उत्तर पहा. अणुअंक 12, संयोजा 2, घन 2, आवर्तन 3. आणि यातील 5व्या उपप्रश्नाचं उत्तर आहे Be. आता प्रश्न क्रमांक 2. 4थ्यात 2 दिलेले असतात उपप्रश्न. एका प्रश्नाचं उत्तर लिहिणे अपेक्षित आहे. शेजारील आकृतीत दर्शवलेली भिंगाची रचना कोणत्या सूक्ष्मदर्शकामध्ये आढळते? आकृतीस योग्य नावे द्या. या सूक्ष्मदर्शकाचे कार्य कसे चालते ते लिहा. या सूक्ष्मदर्शकाचा उपयोग कोठे केला जातो? या सूक्ष्मदर्शकाची कार्यक्षमता वाढावी यासाठी एक उपाय सुचवा. या प्रश्नाचं उत्तर आता पुढे दिलेलं आहे. व्यवस्थित पहा. आकृतीचं निरीक्षण करा अगोदर. आता या प्रश्नांची उत्तरे पहा. 5 उपप्रश्न आहेत, त्यांची उत्तरे इथे दिलेली आहेत. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा.